नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 2 किलोच्या प्रमाणामध्ये मिरची कशी बनवायची ते दाखवणार आहे. प्रत्येकाची एक वेगवेगळी पद्धत असते मिरची बनवण्याची, पण मी माझ्या पद्धतीने मिरची कशी बनवायची आणि त्यासाठी जो मसाला लागणार आहे त्याचे मी अचूक प्रमाण तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. विकतची मिरची घेण्यापेक्षा अशा पद्धतीने जर घरच्या घरी मिरची बनवली तर वर्षानुवर्ष ती मस्त राहते आणि तिची चवही चांगली टिकून राहते. मी अगदी सोप्या पद्धतीने मिरची कशी बनवायची ते सांगितलेले आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. येथे मी 2 किलोच्या प्रमाणामध्ये 1 किलो लवंगी मिरची घेतलेली आहे. ती खूप तिखट असते. त्यानंतर 500 ग्रॅम बेडगी मिरची घेतलेली आहे. त्या मिरचीमुळे मिरचीला छान लालसर रंग येतो. त्यानंतर गुंटूर घेतलेली आहे. या मिरचीमुळे भाजीला घट्टपणा येतो. बाजारातून मिरच्या आणल्यानंतर त्याची देठं काढून चांगल्या वाळून घ्यायच्या आहे. 2 किलोच्या मिरचीसाठी हे प्रमाण अगदी बरोबर आहे. 2 किलोच्या मिरचीसाठी मी इथे काही सौदा घेतलेला आहे, तो मी तुम्हाला सांगते. त्यासाठी मी इथे 250 ग्रॅम गावठी धने घेतलेले आहे. त्यानंतर 100 ग्रॅम जिरे घेतलेले आहे. त्यानंतर 100 ग्रॅम ओवा घेतलेला आहे. आणि 50 ग्रॅम काळी मिरी घेतलेली आहे. 50 ग्रॅम खसखस घेतलेली आहे आणि 50 ग्रॅम खडा हिंग घेतलेला आहे. अशा पद्धतीने हा सौदा जर मिरचीमध्ये जर घातला तर तुम्हाला भाजी बनवताना इतर धना पावडर किंवा जिरा पावडर, हिंग घालण्याची काहीच आवश्यकता नाही. अशा पद्धतीने हा सौदा मिरचीमध्ये घातला तर मिरची खूप छान होते. हे सर्व जिन्नस मी निवडून घेतलेले आहे. मिरची बनवताना मी यामध्ये हळद घालत नाही. हळदीमुळे मिरचीला लवकर अळी-जाळी लागते, त्यामुळे हळद शक्यतो घालू नका. आता सर्व मिरच्या अशा एका मोठ्या डब्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि कांडप यंत्रामध्ये दळून आणू. बघू शकता, अशा पद्धतीने मी कांडप यंत्रामधून मिरची दळून आणलेली आहे. अगदी मस्त बारीक दळून दिलेली आहे. मिरची दळून आणल्यानंतर पूर्णपणे थंड करूनच काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवा. बरणीमध्ये भरून ठेवताना शेवटी हिंगाचा खडा ठेवा, त्यामुळे मिरची लवकर खराब होणार नाही. तुम्हाला ही माझी पद्धत कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा पद्धतीने मिरची नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.